जात हे तू पक्की तत्वे आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक. नमस्कार. जनता सहकारी बँकेच्या या प्रांगणामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला माहिती आहे की आपल्या प्रेमनगर बिब्बेवाडी जी कोठी आहे या कोठीतल्या सगळ्या आरोग्य रक्षकांचा आज आम्ही आरोग्य तपासणी शिबिर आणि त्याचबरोबर त्यांना किट वाटप असा आपला जनता सहकारी बँकेतर्फे एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला सर्वप्रथम मी आपल्या पुणे शहरातील लोकप्रिय आमदार माननीय सुनीलजी कांबळे उपस्थित झाले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळेजण सहर्ष स्वागत करूया. मंचावरती उपस्थित कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री सुनील भाऊ कांबळे, बँकेचे अध्यक्ष हेजीब साहेब, बँकेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कश्यप साहेब, बँकेचे संचालक माननीय लिमाय साहेब, माननीय कांबळे साहेब, बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिकचे समन्वयक डॉक्टर नितीनजी झोडगे, उपस्थित सर्व बँकेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रेमनगर कोठीतील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सफाई मित्र, बंधू आणि भगिनी. या ठिकाणी एक नाव मी अजून आवर्जून घेऊन की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करू शकलो ते म्हणजे आरोग्य निरीक्षक श्री आनंद कांबळे आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री सुनील मोहिते, याही दोघांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. जनता सहकारी बँक कायमच सामाजिक क्षेत्रामध्ये अनेकविध उपक्रम करत असते आणि त्यालाच अनुसरून भारत सरकारने गेल्या 10 वर्षापासून स्वच्छता या विषयाच्या बाबतीत प्रत्येक वर्षी नागरिकांमध्ये त्या बाबतीत जास्तीत जास्त माहिती वाढावी, लोकांचा अवेअरनेस वाढावा याकरता 10 वर्ष सातत्याने प्रयत्न करत आहे. आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून जसं आपण बघितलं की स्वच्छता मोहीम ही देशाचे पंतप्रधान हे देखील स्वतः त्यामध्ये सहभागी असतात, तसंच जनता बँकसुद्धा विविध प्रकारे या कार्यक्रमामध्ये आपलं योगदान देत असते. यावर्षी जे सफाई मित्र आहेत, नेहमी आपण सफाई कर्मचारी हा शब्द ऐकतो, परंतु आपण सगळे सफाई मित्र आहोत. आणि मी असं म्हणेन की वर्षातले 365 दिवस जी मंडळी रस्त्यावरती असतात आणि सगळ्या ठिकाणी स्वच्छतेचं काम करतात असे आपण सगळेजण आहात. त्यामुळे आपलं आरोग्य हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांची एक आरोग्य तपासणी या ठिकाणी करावं, जेणेकरून काय आपल्याला एखाद्या गोष्टीचं पुढे औषधं घ्यायची असतील काय असतील तर त्याकरताही नक्की चांगला उपयोग होईल. त्याचबरोबरीने आपण काम करत असताना आपल्याला चांगले हँडग्लोव्ज आणि मास्क असं देखील आपण या कार्यक्रमात देण्याचं नियोजन केलेलं आहे. जसा हा कार्यक्रम आज पुणे शहरामध्ये होतोय असाच हा कार्यक्रम लातूर, कोल्हापूर, पुणे शहरातल्या अन्य काही शाखा, उदगीर, सोलापूर याही ठिकाणी त्या शाखांमध्ये देखील असा कार्यक्रम या ठिकाणी बँकेने आयोजित केलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. या आजच्या कार्यक्रमाला आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून माननीय कांबळे साहेब उपस्थित राहिलेले आहेत. मी आपल्या बँकेचे अध्यक्ष माननीय हेजीब साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कांबळे साहेबांचा सन्मान करावा. त्याचबरोबर हा कार्यक्रम ज्यांच्या सहयोगाने संपन्न होतोय असे बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिकचे डॉक्टर झोडगे यांचाही सन्मान माननीय कश्यप साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो.
त्याचबरोबर डॉक्टर स्वामी याही इथं आवर्जून उपस्थित आहेत। मी त्यांनाही विनंती करतो आणि लिमये साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा। मी या निमित्ताने माननीय आमदार सुनीलजी कांबळे यांना या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती करतो। आपल्या बँकेचे चेअरमन एजिप साहेब, आमचे मित्र नाना कांबळे, मिलिंद लिमये, कश्यप साहेब आणि डॉक्टर जोडगे आणि आरोग्य विभागाचे या भागातील सर्व कर्मचारी माझ्या परिचयाचे आहेत। तर या खऱ्या अर्थाने बँकेचं कौतुक केलं पाहिजे की अशा रस्त्यावर पुणेकरांची स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या सेवकांची काळजी आपण बँकेने घेतली, त्याबद्दल खरं तर बँकेचे आभार मानले पाहिजे। आणि पुढच्याही काळात असाच जे पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचं काम जे लोक करतात अशा लोकांची बँकेने काळजी घेतली, त्याबद्दल बँकेचं मी मनापासून आभार मानतो। मी माननीय ढवळीकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं। या निमित्ताने आपले CEO जे आहेत कश्यप साहेब हे आपल्या सर्वांचा संबोधित करतील। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि बँकेचे अध्यक्ष एजिप साहेब, जे सेवक समाजाच्या आरोग्याची काळजी घेतात, स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता आपल्या संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेतात, त्यांच्या आरोग्याची काळजी कुणीतरी घेतली पाहिजे। आणि ती काळजी घेण्यासाठी म्हणून आज जनता सहकारी बँकेनं फूल नाही, फुलाची पाकळी देखील नाही, पण त्यातला एक परागकण उचलण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आहे। जे आमचे माता भगिनी सर्व आरोग्यरक्षक आहेत की जे आमच्या आरोग्याची काळजी घेतात, त्यांचंही आरोग्य सुदृढ राहावं अशी जनता सहकारी बँकेची या ठिकाणी इच्छा आहे। बँक आर्थिक क्षेत्रामध्ये आरोग्य सांभाळतेच, पण वैयक्तिक क्षेत्रात स्वास्थ्य क्षेत्रात देखील आरोग्य राहावं आणि बँकेचा समाजाच्या सर्व दृष्टीने समाजामध्ये बँकेचा हातभार लावावा अशी या ठिकाणी बँकेची योजना आहे। बँकेचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे। या अमृत महोत्सवी वर्षामध्ये दर महिन्याला आपण विविध कार्यक्रम घेतलेत, त्यामध्ये मग उद्घाटनाचा कार्यक्रम असेल, बँकिंग विषयावर प्रबोधनाचा कार्यक्रम असेल, रक्तदानाचा असेल, असे निरनिराळे कार्यक्रम घेतले। आणि त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आमच्या बँकेने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आज आरोग्य शिबिर आपण या ठिकाणी सुरू केलं आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर देखील उपस्थित आहेत। बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक डॉक्टरचे सुद्धा याच्यामध्ये मोठं योगदान आहे। या सर्व गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख करतो आणि कार्यक्रमाला अधिक उशीर होऊ नये म्हणून माझं प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद। कश्यप साहेब धन्यवाद। या निमित्ताने ज्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मोठं सहकार्य केलं आणि आम्ही कल्पना मांडल्या ज्यांनी तयारी दर्शवली असे माननीय श्रीयुत आनंद कांबळे एसआय, त्यांचा सन्मान मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी करावा। याचबरोबर माननीय श्रीयुत सुनीलजी मोहिते साहेब, विभागीय आरोग्य निरीक्षक, यांचाही सन्मान करावा अशी मी साहेबांना विनंती करतो। कार्यक्रमाच्या
औपचारिकतेचा एक शेवटचा भाग मी माननीय हेजीब साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं. सर्व सफाई कामगार मित्र बंधू भगिनींना नमस्कार. आज तुम्ही सगळेजण काम करून इथे आलेला आहेत. मला पुष्कळ तुम्हाला बघून आनंद झाला. जसं आत्ता सांगितलं की तुम्ही जशी आमची काळजी घेता आरोग्याची, तशी बँकसुद्धा एक प्रयत्न करते की तुमचं आरोग्य चांगलं राहावं. त्यासाठी हे आरोग्य शिबिर आज आयोजित केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला डॉक्टर नितीन जोडगे, देवरस पॉलिक्लिनिक हॉस्पिटलमधले डॉक्टर आणि त्यांचे सगळे सहकारी डॉक्टर मिसेस स्वामी हे सगळेजण हजर इथे आहेत. त्या सगळ्यांचं मी कौतुक करतो. आणि जास्ती उशीर न करता या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया. आरोग्य तुमचं सगळ्यांचं चांगलं राहावं अशी देवाकडे प्रार्थना करतो. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार, मी आरोग्य निरीक्षक श्रीधर कांबळे, बीबीवाडी क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्रमांक 36 येथे काम करत आहे. आज जनता सहकारी बँकेने आमच्या सेवकांचे आरोग्य शिबिर आयोजित केले. त्यानिमित्त बँकेला खूप खूप शुभेच्छा. वैशाली अमर चिंदोरे, आरोग्य कोटी प्रेमनगर. ह्यांनी शिबिर ठेवलेलं मला आवडलं, चांगलं वाटलं. हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे जनता सहकारी बँक यांच्याकडून
स्वच्छता जे कर्मचारी आहेत त्यांचं आरोग्य कसं व्यवस्थित राहील याची काळजी घेतली जाते. त्याद्वारे आपण आज एक शिबिर आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये मी डॉक्टर पूजा स्वामी बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिकतर्फे त्यांचा आज शिबिर घेत आहे. तरी मी जनता सहकारी बँकेचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. बिबेवाडी वॉर्ड अंतर्गत स्वच्छ सेवा सहकारी संघटना यामार्फत मैत्री स्वच्छ सेवा हीच मैत्री यामार्फत जनता सहकारी बँक यांनी जे शिबिर आयोजित केले यामार्फत आमच्या कचऱ्यामध्ये काम करणाऱ्या महिला ज्यांच्या आरोग्याची खरंच मनापासून तुम्ही काळजी घेतली आणि त्यामार्फत शिबिर भरवलं त्याबद्दल आभारी. यश शिखराकडे पाऊल आमचे ग्राहक हित उद्दिष्ट आमचे उदात्त हेतू पक्की तत्वे आधुनिक तरीही विचार आमचे. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.